नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. चेहरा हा माणसाचा आरसा असतो. चेहऱ्याचे सौंदर्य टिकून राहते ते डोळ्यामुळे. परंतु हल्ली त्याचे सौंदर्य हे बिघडत चालले. तर डोळ्याखाली काळी वर्तुळे येणं फक्त महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठी सुद्धा मोठी समस्या बनत चालली आहे. डार्क सर्कल येण्यामागे बरीचशी कारणंही असू शकतात. एक म्हणजे ताणतणाव, अनुवंशिकता, वाढते वय, ड्राय स्किन, शरीरात लोह, व्हिटॅमिन्स ए, सी, के, ई सारख्या पोषण तत्वाच्या कमतरतेमुळे डोळ्याखाली काळी वर्तुळ ही तयार होऊ लागतात. शरीरात असलेल्या लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येतो. त्याचबरोबर शरीरात ऑक्सिजनचीही कमतरता होऊ लागते आणि याच कारणामुळे आपल्या चेहऱ्यावरती डोळ्याखाली लवकर सुरकुत्या आणि काळी वर्तुळ होऊ लागतात. वाढते प्रदूषण, रोजच्या जेवणामध्ये पोषण तत्वाचा अभाव या कारणामुळे सुद्धा आजकाल आपल्या डोळ्याखाली काळी वर्तुळ ही येऊ लागली आहेत. बाजारात अनेक क्रीम, सिरम सुद्धा उपलब्ध आहेत, जे डार्क सर्कल कमी करण्याचा दावा तर करतात, परंतु याचा काहीही फायदा होत नाही. उलट याचे दुष्परिणामच आपल्या डोळ्यांवरती होतात. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी 100% नैसर्गिक घरातच उपलब्ध असणाऱ्या मोजक्या पदार्थांचा वापर करून अगदी खात्रीशीर असं एक सोल्युशन आपण बनवणार आहोत, ज्याच्या फक्त 7 दिवसांच्या वापरामध्ये तुम्ही पाहाल डार्क सर्कल अगदी नाहीसे होतील. आणि यासाठी आपल्याला लागणार आहे काकडी. तर या उपायासाठी आपल्याला फक्त अर्ध्याच काकडीचा उपयोग होणार आहे. त्यामुळे इथे एक फ्रेश अर्धी काकडी मी घेतलेली आहे. आता ही जर अगदी ऑर्गॅनिक फ्रेश अशी काकडी असेल तर तुम्ही साली सकटच वापरा. परंतु आजकाल शहरामध्ये या फळभाज्यांवरती बरेचसे पेस्टिसाइड्स फवारणी वगैरे केली जाते. त्यामुळे याची साल मी काढून घेतलेली आहे. तुम्हाला अगदी ऑर्गॅनिक अशी जर काकडी मिळाली तर ती साली सकटच वापरा. आता ही जी काकडी आहे ती अगदी बारीक अशा किसणीने आपल्याला किसून घ्यायची आहे. कारण आपण इथे काकडीचा रस काढणार आहोत. काकडी नसेल तर याऐवजी कच्चा बटाटा घेऊन तो सुद्धा असाच किसून त्याचा रस सुद्धा या सोल्युशनमध्ये तुम्ही वापरू शकता. किसून घेतलेल्या या काकडीचा तुम्ही चहाच्या गाळणीने किंवा अगदी स्वच्छ अशा कॉटनच्या कपड्याने पिळून सुद्धा रस काढू शकता. तर पहा, या उपायामध्ये आपण 3 चमचे काकडीचा रस वापरणार आहोत. हा उपाय बनवताना याचं प्रमाण अगदी योग्य असणं गरजेचं आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात सुद्धा स्किप न करता योग्य त्या प्रमाणातच हे सोल्युशन बनवा, तरच तुम्हाला याचा फायदा होईल. 3 चमचे काकडीच्या रसासाठी आपल्याला इथे 1 चमचा कोरफडीचं गर म्हणजेच ॲलोवेरा जेल घ्यायचा आहे. फ्रेश ॲलोवेरा जेल असेल तर अगदीच उत्तम. घरामध्ये कोरफड असते त्याचं जेल तुम्ही काढू शकता. माझ्याकडे मार्केटमध्ये असलेलं हे जेल आहे ते 1 चमचा मी घेतलेला आहे. यासोबतच आपल्याला लागणार आहे आल्मंड ऑइल म्हणजे बदामाचं तेल. तर 1 चमचाच आपण यामध्ये बदामाचं तेल वापरणार आहोत. तुमच्याकडे व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल असेल तर 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल सुद्धा तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता. हे तयार सोल्युशन आपल्याला स्वच्छ अशा काचेच्या ड्रॉपर बॉटल किंवा अशा रोल ऑन बॉटलमध्ये किंवा स्वच्छ छोटी काचेची बॉटल जरी असेल तर ती त्यामध्ये आपल्याला हे भरून ठेवायचं आहे. आणि एकदा बनवलं की अगदी 15 दिवसासाठी तुम्ही हे फ्रिजमध्ये स्टोअर करू शकता. तर हे सोल्युशन मी अशा एका छान छोट्याशा रोल ऑन बॉटलमध्ये भरून ठेवलेलं आहे, जे इझिली आपल्याला अप्लायही करणं सोपं जातं. तर रोज झोपण्याआधी आपल्याला हे सोल्युशन डोळ्यांवरती लावायचं आहे. पण सगळ्यात आधी फेस, डोळे अगदी छान स्वच्छ धुवून काढायचे आहेत आणि त्यानंतरच या रोल ऑन बॉटलच्या मदतीने किंवा थोडंसं हातावरती घेऊन डोळ्यांच्या खाली जिथे डार्क सर्कल आहे, डार्क पॅचेस आहेत, तिथे हे सोल्युशन आपल्याला लावायचं आहे आणि यानंतर आपल्या मिडल फिंगरने किंवा फिंगर रिंगच्या मदतीने डोळ्यांभोवती 5 ते 10 मिनिटं आपल्याला एकसारखा हलक्या हाताने डोळ्यांभोवती असा गोलाकार मसाज करायचा आहे. मसाज खूप महत्त्वाचा आहे. तो अजिबात सुद्धा स्किप करायचा नाही. न विसरता हे सोल्युशन लावल्यानंतर डोळ्यांसाठी मसाज करणं तितकंच गरजेचं आहे. हे सोल्युशन असंच रात्रभर डोळ्यांवरती ठेवायचं आहे. सकाळी स्वच्छ असं थंड पाण्याने आपल्याला डोळे धुवून काढायचे आहेत. हे सोल्युशन रात्री झोपण्यापूर्वीच लावा. दिवसभर प्रदूषण किंवा धुळीमुळे हवा तसा इफेक्ट आपल्याला याचा जाणवणार नाही. त्यामुळे रात्री झोपण्याआधीच आपल्याला हे सोल्युशन आणि मसाज डोळ्यांवरती करणं खूप गरजेचं आहे. याचबरोबर आठवड्यातून किमान 3 वेळा शक्य होईल तेव्हा कच्चं दूध आणि त्यामध्ये थोडेसे गुलाबजलचे ड्रॉप मिक्स करा आणि या दुधाने डोळ्यांना मसाज करा. किंवा घरी अगदी शुद्ध असं गाईचं जर तूप बनवलेलं असेल, त्या तर तुपाने सुद्धा तुम्ही डोळ्यांवरती मसाज करू शकता.
डोळ्यांची ही जी स्किन असते अगदी सॉफ्ट आणि तितकीच नाजूकही असते. त्यामुळे ती जर कोरडी पडली तर लवकर त्यावरती सुरकुत्या येऊ लागतात, ती काळपट होते. म्हणूनच डोळ्याखाली स्किन ही अगदी सॉफ्ट मॉइश्चराइज ठेवणं तितकंच गरजेचं आहे. ही स्किन सॉफ्ट ठेवण्यासाठी आपण दूध, गुलाबजल आणि तुपाने डोळ्यांना जर मसाज केला तर त्याचा ड्रायनेस हा कमी होतो आणि त्यामुळे डोळ्याखाली डार्क सर्कल्स हे होत नाहीत. सो फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवलेला 100% नैसर्गिक असा हा घरगुती उपाय नक्की वापरून पहा. मला खात्री आहे की अगदी 7च दिवसामध्ये तुमच्या डोळ्याखालील काळी वर्तुळं सुद्धा नक्कीच गायब होतील. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ थोडा जरी उपयोगाचा वाटला असेल, माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.